आगामी लोकसभा निवडणुकीत आता रंग भरायला लागला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे मोठी उत्सुकता आहे. सर्वांना बारामती मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतला जातो त्याबद्दल प्रतीक्षा आहे. सध्या तरी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमनेसामने असतील अशी चर्चा सुरू आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीची निवडणूक रंगणार आहे. शरद पवार गटाने सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारच अजित पवार गटाच्या उमेदवार असतील असे जाहीर केले आहे. पवार कुटुंबातील व्यक्ती आणि बारामती मतदारसंघाचा विचार केला तर मोठा पट डोळ्यासमोर येतो. गेल्या 3 दशकांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. सुप्रिया सुळे या गेल्या 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. मात्र जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले आहेत. अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित करणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत एकमेकांसमोर असतील असे सध्याचे चित्र आहे. सुप्रिया सुळे यांनी 2 आठवड्यांपूर्वी पुण्यात महिलांशी संवाद साधताना अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली होती. मी नव्याच्या नावावर मतं मागत नाही, संसदेत माझा नवरा येत नाही, संसदेत नोटपॅड लागते, तिथे पर्स नेऊन चालत नाही, असं सुळे यांनी म्हटलं होतं. जाणकारांना त्यातले नेमके संदर्भही समजले होते. दरम्यान अशा टीका टोमण्यांबरोबरच दोघींची गळाभेट गाजत आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची नुकतीच गळाभेट घेतली. बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता दोघी समोर आल्या त्यावेळी त्यांनी गळाभेट घेतली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई म्हणून बारामती मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे बारामती मतदारसंघाची लढत जिंकणे हे शरद पवार आणि अजित पवार गटासाठी कधी नव्हे इतके मोठे आव्हान आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडून बारामती मतदारसंघात मोर्चेबांधणी केली जात आहे. यापूर्वी फारसे पटत नसलेल्या नेत्यांशी शरद पवार आणि अजित पवार दोघेही जुळवून घेत आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सुप्रिया सुळे यांनीही गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. त्यांच्या कार्याचा अहवाल आणि प्रचारपत्रकेही घराघरात जाऊन पडली आहेत. एकूणच नंदभावजईमधील संघर्ष यापुढे कसे वळण घेतो आणि पवार कुटुंबांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ नेमका कुणाच्या मागे ताकद उभी करतो, हे लवकरच कळेल एवढे मात्र नक्की. राजकीय विश्वातील घडामोडींसाठी न्यूज हार्वेस्ट चॅनेल सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.